नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, मात्र त्यांचे 14 आमदार पात्र ठरलेत. शिंदेंकडेच शिवसेनेची कमान आली, पण त्यासाठी 2018 ची एक चूक समोर आलेली आहे. उद्धव ठाकरेंकडून अशी कोणती चूक झाली आहे बघूया, त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. शिवसेना एकनाथ शिंदेंच्या हाती देतानाच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 2018 मध्ये उद्धव ठाकरेंकडून झालेल्या शिवसेनेच्या घटना दुरुस्तीवर बोट ठेवलंय आणि ही घटना दुरुस्तीच अमान्य करत 1999 ची घटना दुरुस्ती मान्य केली. आता उद्धव ठाकरेंची चूक नेमकी काय झाली आणि ठाकरेंनी 2018 ला नेमकी घटना दुरुस्ती काय केली होती तेही पाहूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि 1976 मध्ये बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची घटना तयार केली. नंतर 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेमध्ये काही बदल केले आणि निवडणूक आयोगाने देखील ते संमत केले होते. मात्र 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत जे बदल केले त्याची नोंदच निवडणूक आयोगाकडे नाही. त्यामुळे 1999 ची शिवसेनेची घटनाच ग्राह्य धरली असून 2018 ची घटना दुरुस्ती मान्य करता येणार नाही असं नार्वेकर म्हणाले. त्यामुळे घटना दुरुस्ती जर झाली तर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षानं निवडणूक आयोगाला कळवलं की नाही आणि कळवलं असेल तर आयोगाकडून घटना अपडेट झाली की नाही याची खातरजमा ठाकरेंनी करणं आवश्यक होतं. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार त्यांच्याकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचीच नोंद आहे. त्यामुळे तीच घटना विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली. 2018 ला जर यांनी तशी हे केलं असतं इलेक्शन कमिशनकडे आणि ते रेकॉर्डवर आणलं असतं तर ही वेळ आली नसती, यांच्या हातातून पक्ष गेला नसता. इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरती ते असतं तर इलेक्शन कमिशनने आम्हाला उत्तरात सांगितलं असतं की 99चं कॉन्स्टिट्यूशन हे 2018 मध्ये अमेंड झालेलं आहे, त्याच्यात सुधारणा झालेली आहे आणि आता हे सुधारित अमेंडमेंट शिवसेनेचं अधिकृत कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे आमच्याकडे उपायच राहिला नसता त्याच्या व्यतिरिक्त. म्हणजे याचा पूर्ण याचा अर्थ असा निघतो की एका तांत्रिक चुकीमुळे ठाकरेंच्या हातातून पक्ष गेला. 2018 ला जी अमेंडमेंट झाली ती त्यांनी हे नाही केली. ही तांत्रिक चूक आहे की तसं घडलं होतं की नव्हतं हे कोण सांगणार? खरोखर तसं घडलेलं होतं का हे कोण ठरवू शकतो? त्यांची सभा झाली होती, सगळ्यांनी बघितलं, ते दाखवलं, पण ते अमेंडमेंट त्यांनी तिकडे दिले नाही. बघा, सभा झालेली त्या सभेत काय झालं, चाली होती की नव्हती हे सगळे माझ्या समोर मुद्दे, तुमच्या समोर नव्हते. ठीक आहे, माझ्या समोर जो मुद्दा होता तो संविधानाचा होता. मी काय कोर्ट नाहीये, मी काय फॅक्ट फाइंडिंग बॉडी. त्यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं चित्रीकरण, पण सुप्रीम कोर्टाने कुठे मान्य केलंय 2018चं कॉन्स्टिट्यूशन? सुप्रीम कोर्टाने सांगितलं जे इलेक्शन कमिशन सांगतं त्याप्रमाणे करा. तर उद्धव ठाकरेंच्या जवळच्याच माणसानं ठाकरेंचा घात केला असून कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सोपवण्याची जबाबदारी नेमक्या कुठल्या अनिलची होती असं म्हणत अनिल देसाई आणि अनिल परबांवर नितेश राणेंनी आरोप केलाय. काल त्या दोन्ही अनिल हे मातोश्रीमध्ये तरी पाऊल पण ठेवलं नाही. संजय राजाराम राऊत बसलेला सामनाच्या ऑफिस मध्ये तुमच्या आजूबाजूला जे काय सापांना तुम्ही दूध पाजत बसला होता त्या सापांनी तुम्हाला संपवलेलं आहे. पक्षप्रमुख झाल्यानंतर किंवा जे पद तुम्हाला 18च्या नंतर जे काही 12ला नंतर 18ला हे झालं त्याचे कागदपत्र बनवण्याची जबाबदारी कुठल्या अनिलची होती? कुठल्या अनिलनी तुम्हाला न सांगता ह्या सत्ता संघर्षाच्या केस मधल्या ऍफिडेव्हिटचं एक पान बदललं? ह्या कुठल्या अनिलनी केलं? 2018ची कागदपत्र सगळी जी निवडणूक आयोगाला दिली होती त्या सगळ्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आम्ही तो सुप्रीम कोर्टात जे काय सादर करायचं ते करूच. आणि शिवसेनेत कुठली अंतर्गत धुसफूस नाही. शिवसेनेत आम्ही सगळे एकत्र लढू आणि जे काय आम्ही लढवाई लोक आहोत ते शेवटपर्यंत याबाबतीत लढत राहू. आता उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेमध्ये नेमका काय बदल केला होता तेही पाहूया. 1999 मध्ये बाळासाहेबांनी केलेल्या घटना दुरुस्तीनुसार शिवसेना प्रमुख हेच संघटनेतील सर्वोच्च पद होतं. 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घटना दुरुस्तीनुसार
शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च असल्याचं म्हटलं, पण ही घटना दुरुस्ती निवडणूक आयोगालाच न कळवल्यानं पक्षप्रमुख हे पदच ग्राह्य धरण्यात आलेलं नाही. 1999च्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण 19 सदस्यांचा समावेश आहे, पण 2018च्या बदलानुसार ही संख्या 13 इतकी करण्यात आली. आता ज्या घटना दुरुस्तीचा किंवा निवडणुकीचा उल्लेख ठाकरे गटानं केलाय तो व्हिडिओ सुद्धा उद्धव ठाकरे गटानं समोर आणलाय, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याचं नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो. दुसरा मुद्दा काय सांगितलं त्यांनी की शिवसेनेचा जो काही पक्षामध्ये अंतर्गत डेमोक्रेटिक पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत किंवा झाल्या असेल तर त्या आम्हाला कळवल्या नाहीत. 2018ला NSCI मध्ये जेव्हा ही निवडणूक झाली त्यावेळेला बाळकृष्ण जोशी नावाचे ॲडव्होकेट आमचे या निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख म्हणून नेमले गेले. या निवडणुका झाल्या, त्याची व्हिडिओ क्लिप पण माझ्याकडे. आणि त्याचबरोबर त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे या निवडणुकानंतर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला 1990 नंतर काही मिळालंच नाही, आमच्याकडे पुरावा आहे. निवडणूक घेऊन पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झाली खरी, मात्र पक्षप्रमुख हेच शिवसेनेतील सर्वोच्च पद ही दुरुस्तीच आयोगाकडे नसल्यानं ठाकरेंना जबर धक्का बसला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.